सुखाची झोप कशी लागते माणसाला हे भगवान बुद्धाचा उपदेश आहे. एकदा भगवान बुद्ध धम्म प्रचार आणि प्रसार करीत गावोगावी फिरत होते. एकदा ते धम्म प्रचार आणि प्रसारासाठी एका गावावरून दुसऱ्या गावी जात असता वाटेत जंगल लागले. त्या जंगलापासून गाव जवळच होते. रात्र झाल्यामुळे भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अरण्यात एका झाडाखाली मुक्कामाला थांबले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपून उठल्यानंतर एक हस्तक नावाचा भिक्खू आला आणि वंदन करून, भगवान, आपल्याला रात्री झोप आली नसेल, कारण या झाडाखाली आपण झोपलात. त्या झाडाखाली गोखरू आहेत, अंथरण्याला गादी नाही, थंडीचे दिवस असल्यामुळे पांघरायला काशाय वस्त्राशिवाय दुसरे गरम कपडे नाहीत. हिंस्र पशुच्या नुसत्या आवाजाला भयंकर त्रास झाला असेल, त्यामुळे झाडाच्या पानावर आपणा सुखाची झोप लागली नसेल. भगवान बुद्ध म्हणाले, पहा, भगवान बुद्ध काय म्हणाले, एवढे घर असे आहे की सुईच्या छिद्रा एवढी बाहेरून हवा येण्यासारखी घराला छिद्र नाही. अंथरुणाला फार उंच गादी आहे आणि पांघरायला उनी कपडे आहेत आणि प्राण्याचा पण माणसाचा आवाज नाही. अशी व्यवस्था असलेल्या जागी सुखाची झोप लागेल ना. बुद्ध म्हणतात, कोणीच नाही इथे, तरी पण सुखाची झोप लागेल ना. हस्तक म्हणाला, गाढ झोप लागल. प्रश्नार्थक चिन्हानं बोलला तो. भगवान बुद्ध म्हणाले, झोपण्याच्या सर्व सोयी असल्यावर झोपण्याला तृष्णा, राग, द्वेष आणि अहंकार असेल तरच माणसाला काही व्याधी आहेत, किंवा मनात क्रोध आहे, किंवा माणसाला गरिबी असेल तर मनुष्य कर्जबाजारी असेल, त्याने दुसऱ्याचे मन दुखावले असेल तर त्याला सुखाची झोप येईल काय? आणि सुखाची झोप आली नाही तर प्रकृती बरी राहील काय? हस्तक म्हणाला, सुखाची झोप येणार नाही आणि प्रकृती बरी राहणार नाही. भगवान बुद्ध म्हणाले, मी तुला निद्र नाशाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यापासून मी मुक्त झालो आहे. मग मला सुखाची झोप का बरे येणार नाही? सुखाची झोप भगवान बुद्धाला खूप छान लागत असते. राग, द्वेष, मोह सर्व त्यांच्यात नष्ट झालेला आहे म्हणून.